माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे एक मोठं असं पार्सल आलेलं असतं, ते सुद्धा अर्णवच्या नावाने पार्सल आलं आहे. हे जसं आता ईश्वरीला समजतं तसं आता ईश्वरी थोडी कन्फ्यूज असते. ईश्वरी विचार करते की हे तर अर्णव सरांच्या नावाचं पार्सल आहे, पण आता मी ओपन करू की नको. पण तसंही मी त्यांची बायको आहे ना, मग माझा हक्क आहे हे सगळं ओपन करून बघायचं, असं ती मनोमन ठरवते. मग आता तिला राहत नसतं की त्या पार्सलमध्ये नेमकं आहे काय हे बघायला. म्हणूनच मग ती आता सगळं काही सोडते आणि पहिल्यांदा तो बॉक्स उघडून बघायचा विचार करते. कारण आज सकाळपासून काही ना काही गोष्टी घडत होत्या, त्यावरनं तिला आता अर्णववर एकदम हक्क सांगावाचं वाटत होता. त्यामुळे आता ती कोणताही विचार न करता पटकनच तो बॉक्स ओपन वगैरे करते आणि त्या बॉक्समध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते. तेव्हाच ना तिथे आता खूप सुंदर असं एक पोस्टर भेटतं, ज्यामध्ये सुंदर असं टेडीबिअर असतं. खरं तर ते एक बेडशीट असते आणि ती बेडशीट तिला आता आवडलेली असते. पण ती विचार करते की हे तर सगळं लहान मुलांचं दिसतंय. मग आता त्यात लहान मुलांसाठी असलेले काही कपडेसुद्धा असतात आणि मग ते छोटे छोटे कपडे आणि हे सगळं बघून तर ईश्वरी म्हणते की हे काय, म्हणजे ह्यांनी या सगळ्याची तयारीसुद्धा केली. म्हणजे हे सगळं करताना त्यांना जराही काही वाटत नाही आहे. बापरे, म्हणजे ह्यांचं प्रकरण कुठपर्यंत गेलं आहे हे मी तर विचारही केला नव्हता. यांनी एकदा तरी विश्वासात घ्यायचं होतं, एकदा तरी गोष्टी विचारायला हव्या होत्या ना. पण नाही, यांनी एकही गोष्ट मला विचारल्या नाही आहेत. हे कितपत योग्य आहे असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात, आता ती एक जे बॅनर आहे ते सुद्धा वाचायला सुरुवात करते. त्यामध्ये त्या पॅम्पलेटमध्ये लिहिलेलं असतं की विथ युअर बेबी फॉर अस. वाव, हे सगळं काही लिहिलेलं पाहून आता या सगळ्या गोष्टी मात्र डोक्यावरून चाललेल्या असतात ईश्वरीच्या. कारण ईश्वरीला ना काही समजत नसतं की हे सगळं काही काय करावं ते. कारण बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना त्या विचित्र पद्धतीने आणि वेगवेगळ्या घडत असतात. त्यामुळे आता टेन्शनचं काम झालेलं असतं. दुसरीकडे आजीने जे लाडू केलेले असतात ते लाडू ती नम्रताला खाऊ देत असते, पण नम्रताला काही ते लाडू हवे नसतात. ती म्हणत असते की हे सगळं जर तुम्ही ईश्वरीसाठी केलं आहे ना, सो तुम्ही मला काही देऊ नका, यातलं हे सगळं काही ईश्वरीसाठीच ठेवा, हेही आता म्हटलेलं असतं. मग असं का? अगं पण हे मी सगळ्यांसाठीच केले, असं नाही की ईश्वरीसाठी केले. पण इकडे वल्लरी तेवढ्यातच तिथे आलेली असते आणि तिला मुद्दामूनच विचारते की काय गं, तुझा अजून पण राग गेला नाही आहे का तुझ्या बहिणीवरचा? तेव्हा तर गेला होता ना गं तुझा राग तुझ्या बहिणीवरचा, मग आता मध्येच परत काय झालं आहे तुला? नाही, तसं काही नाही, राग गेला आहे माझा, पण ते लाडू तिच्यासाठी केले आहेत ना, मग तिलाच भेटू दे ना, मला कशाला ते लाडू, असंही आता बोललं जात असतं. तेच आता वल्लरी जी आहे ती नम्रताला म्हणत असते की चल जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे, आणि असं बोलून ती आता तिला घेऊन जाते. वल्लरीने नम्रताला तिकडनं नेल्यानंतर दुसरीकडे मात्र आजी म्हणत असते की काय करायचं या नम्रताचं, म्हणजे कधी ना कधी काही ना काही चालूच असतं या नम्रताचं. का असा ती विचार करत असते सारखा, चांगला विचार का नाही करत ती? तेच इथे ईश्वरीच्या डोक्यातमध्ये मात्र आता काही ना काही सुरू असतं. ईश्वरी म्हणत असते की बापरे, या अर्णव सरांचं काय करायचं मी, म्हणजे त्यांनी तर पूर्ण बायाचं प्लॅनिंग करून बसलेत, बायाचे कपडेसुद्धा आणलेत, पण त्यांनी एकदा तरी मला विचारलं आहे का की तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे ते? त्यांनी तर मला काहीच विचारलं नाही आहे. मग आता मी काय करू? बापरे, आता असे एक नाही अनेक विचार ना डोक्यामध्ये सारखे फिरत असतात. जसे आता हे सगळे विचार ना डोक्यामध्ये फिरत राहतात, तसं आता काही सुचत नसतं तिला. पण नंतर ती विचारही करत असते, बाळ होण्याचं फिलिंग किती छान आहे ना, म्हणजे खरंच जर मला आता एक छोटंसं गोंडस असं बाळ झालं तर, म्हणजे ही एक कल्पनाच वेगळी आहे आणि ती कल्पना ती आता करत असते. तर इकडे दुसरीकडे ना वल्लरीवर नम्रता चिडलेली असते. नम्रता म्हणत असते की आता तुम्ही मला इथे का आणलं आहे? त्यावर आता वल्लरी म्हणत असते की अगं काय झालं आहे तुझं, म्हणजे त्या दिवशी जे काही झालं त्यानंतर सगळं तुमचं पॅचअप वगैरे झालं होतं ना, मग आता का भांडताय तुम्ही? मग तेव्हाच ना वल्लरी म्हणते की ह्या घरात आहे ना मला कोणीही समजून घेत नाही आहे, मला मुळात कळतच नाही आहे की काय चाललं आहे ते. अगं पण असं रागराग चिडचिड करून सगळं साध्य होणार आहे का? नाही ना,
मग कशाला एवढा रागराग करते, थोडी शांत हो ना. वल्लरी आता नम्रताला समजवायचा प्रयत्न करत असते. वल्लरी जेव्हा आता नम्रताला समजावते ना, तेव्हा मात्र आता नम्रता म्हणत असते की माझा स्वतःचा नवरा मला समजून घेत नाही आहे. मग मी काय करू सांगा ना, काय करू काय मी. नम्रताला आता वल्लरी म्हणते की अगं मला माहिती आहे, मला कळतं आहे तुझी चिडचिड होते, तीसुद्धा ईश्वरीमुळे, बरोबर ना. पण प्रत्येक वेळेला एवढा रागराग करून काय होणार आहे, एवढा रागराग काही करू नकोस, हेही आता म्हटलेलं असतं. अगं या छोट्या मोठ्या गोष्टी ना होतच असतात, पण ह्याचा एवढा तू विचार करू नकोस, एवढी पॅनिक होऊ नकोस, असं देखील आता म्हटलेलं असतं. नको विचार करू कसा, कारण प्रत्येक वेळेला ना मलाच टार्गेट केलं जातं. आणि मग तेव्हाच ना तिकडे आता यांचं बोलणं सुरू असताना लवकरच तिकडे आता आजी आणि मामा येतात. मामा आणि आजी तिथे जेव्हा येतात ना, तेव्हा आता विचारतात की काय झालं आहे नेमकं, काय चाललं आहे काय. मग आता आजी म्हणत असतात की जे काही आहे ना नम्रता, एकदाचं स्पष्ट बोलून टाक, म्हणजे लपवत बसू नकोस, मनात काही साठवून ठेवू नकोस, जे काही आहे ना ते एकदम बोलून टाकावं, माझं तर असंच म्हणणं आहे. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की बोलून टाकायचं, काय बोलून टाकायचं ते सांगा ना मला, कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत. तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि आकाश तिला अडवत असतो, कारण आकाशला माहिती आहे ना ह्या नम्रताचं काय चाललेलं आहे ते, आणि ह्या नम्रताला काय हवं आहे. त्यामुळे आता आकाश ओरडतो तिला आणि तिला म्हणत असतो की जे काही आहे ना ते आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलूया, इथे कोणासमोर काही बोलायची गरज नाही आहे, असंही आता त्यांनी सांगितलेलं असतं. जेव्हा आता तो हे सगळं काही सांगतो तर तेव्हा मात्र नम्रता शांत काही राहत नाही. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता ईश्वरीला ते लहान मुलांचे कपडे छोटे छोटे असे मिळालेले असतात, त्यामुळे ती आता खूपच जास्त अशी खुश असते. ती विचार करते की खरंच ना केवढे छान कपडे आहेत नाही, आणि ह्या कपड्यांमध्ये आमचं बाळ किती गोंडस दिसेल. जेव्हा मला बाळ होईल ना तेव्हा मी माझं बाळ ना कोणालाच देणार नाही, कोणालाच नाही म्हणजे कोणालाच नाही. म्हणजे कसं बाळासोबत ना एक्स्ट्रा मोमेंट्स घालवायला मला आवडेल आणि मी सतत माझ्या बाळाला सांभाळेल. मला बाळ खूप आवडतात आणि कसं असेल माझं आणि अर्णव सरांचं बाळ, या विचारांमध्ये आता ती हरवून जाते. आणि जे अर्णवने कपडे आणलेले असतात ते सुद्धा लहान मुलांचे कपडे ती हातात धरून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेच आता हातामध्ये ते घेऊन ती बसलेली असते. तिला आता ही कल्पनाच आवडलेली असते. ती विचार करते की मी खरोखरच प्रेग्नंट राहिल्यानंतर कशी दिसेल, म्हणजे माझं पोट आणि ह्या सगळ्या काही गोष्टी, म्हणजे मी अर्णव सरांच्या बाळाची आई होणार आणि आमचं नातं आता बहरत जाणार. या विचारानेच ना तिच्या मनामध्ये नुसते ना असे बॉम्ब्स फुटत असतात. काय करावं काही नाही. मग आता तिथून उशी घेते ती आणि ती उशी आपल्या पोटामध्ये म्हणजे साडीमध्ये ती ठेवायचं बघत असते, जेणेकरून ते पोट लावल्यानंतर ते कसं दिसेल, काय दिसेल, हा सगळा विचार ती करत असते. मग आता तिने साडीमध्ये ती उशी टाकलेली असते आणि हळूच का होईना ती तिचं पोटाचं निरीक्षण करत असते की तिचं ते पोट कसं दिसतंय, काय दिसतंय, हे सगळं काही. आणि मग काय, ते पोट तिला खूपच आवडत असतं. आणि मग तेव्हाच ना ती विचार करते की कसलं भारी आहे ना हे सगळं. मग तेव्हा जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते ना, तेव्हा मात्र आता म्हणते पण असं तसं नाही, मी ह्यांना तर तरसवणार, कारण ह्यांनी अजूनही माझ्यासमोर त्यांच्या प्रेमाची कबुली कुठे दिली आहे, जे की मी त्यांना आता हे असं करायला देईन. नाही, त्यांनी कितीही ठरवलं, कितीही प्लॅनिंग केलं तरी त्यांचा प्लॅन मी काही सक्सेस होऊ देणार नाही, असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता नम्रताला आजी म्हणत असते की मला कळतंय तुझी चिडचिड होते, पण थोडी शांत हो ना. मी कशी शांत होऊ सांगा ना तुम्हाला. आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी आहेत ना मी सहन केल्यात, पण इथून पुढे ना हे शक्य होणार नाही, हेही आता ती म्हणत असते. पण अगं झालं आहे काय एवढं, शक्य न व्हायला झालं आहे काय ते तरी सांग ना. तू जेव्हा सांगशील तेव्हाच तर आम्हाला गोष्टी कळतील ना. हो, काय सांगून उपयोग आहे, तुम्ही लोक माझा किती विचार करता अजून. मग आता तेव्हाच ना इकडे आजीही तिला सांगत असते की बघ, तुमचं लग्न झालं आहे ही गोष्ट अजूनही तुझ्या घरी म्हणजेच तुझ्या आईला वगैरे माहिती नाही आहे. मग तेव्हाच नम्रता म्हणते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आजी, म्हणजे माझ्या आईला आणि अजून ही सगळं माहिती नाही आहे, मग मला काय तुम्ही सून मानतच नाही आहे का, मी ह्या घरात थांबायचंच नाही आहे का, असंही बोलत आता ती चिडचिड करत असते. तेव्हाच ना इकडे आता आजी तिला म्हणत असते की अगं मला बोलायचा उद्देश तो नाही आहे, तू जरा समजून घे ना. मग काय आहे सांगा ना.
आमच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? कोणाचंही लक्ष आमच्याकडे नाही आहे. प्रत्येकजण आहे ना फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतो आहे, फक्त आणि फक्त स्वतःचा. जर तुम्ही ना आमचा विचार केलात ना तरी होऊ शकतं, पण कुठे तुम्हाला आमचा विचार करायचाच नाही आहे. मग तेव्हा इकडे मात्र आता म्हटलं जातं ते तुमचा विचार म्हणजे काय? आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे. आमच्या देवदर्शनाबद्दल तुम्ही काही बोलताय का? अजून तुमच्या तोंडात ना एकही शब्द बाहेर पडत नाही आहे. तुम्ही आमच्याबद्दल काय विचार करताय? मग तेव्हाच ना आकाश म्हणत असतो की नम्रता जरा शांत हो, एवढा रागराग बरा नव्हे. पण तेव्हाच ना नम्रताला शांत करत असताना इकडे आकाशने नम्रताला आता तिकडनं फरफटत नेलेलं असतं. आजी म्हणते की काय काय म्हणावं या मुलीला. खरंच ना या मुलीचे वारे कुठे वाहतात ना काहीच कळत नाही आहे. काहीच गोष्टी समजत नाही आहे आजीला आता. पण आता आजीला एवढं कळतं आहे की ईश्वरीसाठी जरा जास्तीत जास्त वेळ काढावा, ईश्वरीसाठी काहीतरी करावं. कारण या नम्रतापुढे काही बोललं तरीसुद्धा ती त्याचा अर्थाचा अनर्थ काढते. तिची फक्त चिडचिड असते. मग तेच आता इथे आकाश जो आहे तो मात्र आजीला समजावतो आणि आजीला म्हणत असतो की आजी मला कळतं आहे तुला या सगळ्याचा त्रास होतो आहे, या सगळ्या काही गोष्टी, पण नको जास्त विचार करू, मी माझ्या परीने हँडल करतो. मग तर झालं असं बोलून आता तो कसं आजीला शांत करत असतो. पण तेच आता दुसरीकडे इकडे आता मामा हा सुद्धा विचार करत असतो. म्हणजे मामाचं म्हणणं असं असतं की ईश्वरीची बरोबरी कशाला करायला जायची. ईश्वरी मात्र आता तिच्या वेगळ्याच दुनियेत असते. तिला आता त्या बाळाबद्दल काही ना काही वाटत असतं. ती आता विचार करते यांना येऊ दे तर, यांना बघतेच मी आता. म्हणजे मला न विचारता सगळं काही ठरवून हे मोकळे होतात ना, तिथेच ना ह्यांचं बरंच चुकते. पण आता मी सुद्धा तितकीच हुशार आहे. मी ना ह्यांना जराही हात लावू देणार नाही मला. म्हणजे ह्यांनी सगळा जरी प्रयत्न केलेला असला ना की आता बाळासाठी कपडे आणणं हे आणणं, नाही, जोपर्यंत मनातलं माझ्यासोबत बोलत नाही ना तोपर्यंत बाळाचा विषय नाही म्हणजे नाही. तेवढ्यातच ना आता अर्णव आलेला असतो घरी. अर्णव जसा घरी येतो तसा तो आता फोनवर बोलत असतो. अर्णव जसा फोनवर बोलत असतो ना तसं आता त्याचं जे ब्लेझर आहे ते काढून द्यायला ईश्वरी मदत करत असते. आणि ईश्वरीने ब्लेझर तर काढून द्यायला त्याला मदत केलेली असते. सोबतच ना आता ते ब्लेझर ईश्वरी लगेचच ते हँगरला लावून ते कपाटात ठेवत असते. तेव्हाच अर्णव ना तिचा हात वगैरे धरत असतो. ईश्वरी तर आता चकित होते की ह्यांचं चाललंय काय. म्हणजे कधीही न हा माणूस हात पकडणार आज चक्क हात वगैरे पकडतोय. काहीतरी गणते या गोष्टी तिच्या डोक्यात जात असतात. ती आता विचार करते की या माणसाला आता असं नाही तसं जवळ यायचं आहे. यांनी सांगून ठेवलं आहे ना घरात सगळ्यांना. मग आता ह्यांना बाळ हवं आहे, मग म्हणून माझ्यासोबत जवळ साधता येते. असंही आता ती विचार करत असते. कारण हळूच का होईना त्याने ना आता तिच्या गालालासुद्धा हात लावलेला असतो. आणि गालालाही तो जसा हात लावतो ना तसं मात्र आता ती चकित होते की एवढे दिवस का होईना यांनी माझ्या गालाला हातही लावला नव्हता, मग आज कसं काय हात लावत आहेत हा विचार ना आता ती करत असते. तेच आता ईश्वरी पटकन ना सगळं काही कपाटामध्ये ठेवत असते, ब्लेझर वगैरे. पण तेवढ्यातच ना मागून ईश्वरी साईड व्हायच्या आधीच अर्णवने मागून येऊन आतमधलं टॉवेल घेतलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी तर अजून चकित होते. ईश्वरी म्हणते की बापरे, ह्यांचं काय चाललं आहे, म्हणजे नक्की करतायत काय हे. मी तर विचारही केला नव्हता या सगळ्या काही गोष्टी हे लोक असं करतील ते. मग आता काय करायचं असा विचार ना आता ती करत असते. मग नंतरच ना तिच्या लक्षात येतं की जाऊ दे, बघूया काय होतं आहे ते, बघता येईल असाही विचार ती आता करत असते आणि ती शांत राहते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव फ्रेश वगैरे झालेला असतो. तोपर्यंत ईश्वरी ना तिथे येऊन बसलेली असते. ईश्वरी आता तिथे येऊन बसलेली असताना स्वतःला तिने ना पूर्णपणे असं कपड्यांनी गुंडाळून घेतलेलं असतं. ती आता अर्णवकडे बघत असते. अर्णवची फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता तो परफ्यूम वगैरे सगळं काही आपल्या अंगाला मारत असतो. जेव्हा आता हे सगळं त्याचं सुरू असतं तेव्हा तो बघत असतो की काय चाललं आहे नक्की. मग तेव्हा ईश्वरी ना स्वतःभोवती ते ब्लँकेट वगैरे गुंडाळून बसलेली असते. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की तुम्ही जे आहेत ते नक्कीच माझ्यावर चान्स मारणार आहे, त्यामुळेच तर आता परफ्यूम वगैरे लावताय ना. पण अर्णव राजशिर्के, तुम्हालासुद्धा मी ओळखून आहे की तुम्ही जर काही करायचा प्रयत्न केलात ना तर माझ्या एवढी वाईट कोणीही नसेल, एवढं लक्षात ठेवा. मग तेच ना
आता या सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वरी अर्णवकडे बघत असते, कारण आहे ना तिला या सगळ्या गोष्टी अर्णवच्या कळत असतात. त्याला आता जवळ यायचं आहे आणि यासाठी तो हे सगळं काही करतोय. तेच दुसरीकडे मात्र आता जी ईश्वरी आहे ती आता विचित्र वागत असते याची गोष्ट आता अर्णवला समजत असते. अर्णव आता पाहत असतो आणि अर्णव ईश्वरीला विचार तरी असतो की काय चाललं आहे, पण तोपर्यंत ईश्वरी ना ब्लँकेट वगैरे घेऊन झोपलेली असते. म्हणजे ईश्वरी विचार करते की ह्या माणसाने मला जवळ घ्यायच्या आधी, माझ्यासोबत काही करायच्या आधी आपण गुपचूपपणे ना झोपून जाऊया. म्हणूनच मग आता ते डोळे बंद करायचा प्रयत्न करत असते. पण तेव्हाच ना अर्णवचा तर आता पडल्या पडल्या डोळा लागलेला असतो. अर्णवचा जसा आता पडल्या पडल्या डोळा लागतो तसं मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीवर अलगदपणे हात टाकतो. ईश्वरीवर आता त्याने जसा अलगदपणे हात ठेवलेला असतो ना तसा आता ईश्वरी चकित होते. ईश्वरी विचार करते की काय, यांनी माझ्या अंगावर हात ठेवला आहे, कधीही माझ्या अंगावर हातही ठेवत नाही, आज चक्क हात ठेवला आहे. मग आता तिला थोडं वेगळं वाटायला लागतं. ती विचार करते की नाही नाही काहीतरी चुकतं आहे, बघायला हवं. मग आता ती विचार करते की अर्णव सर या आधी तर असं कधीच वागत नव्हते, पण आता ते आजीला आणि मामांना वचन दिलं आहे ना म्हणून. मग आता ईश्वरीच्या अंगावर जसा हात पडतो अर्णवचा तसं आता ईश्वरी जोरात बोंबलते. जोरात ओरडल्याबरोबर अर्णवनं दचकून उठतो. अर्णव म्हणतो की काय झालं, काय झालं मिस इंदौर. मग आता ईश्वरी म्हणते लांब राहायचं, माझ्यापासून लांब राहायचं. अर्णव म्हणतो काय झालं आहे काय, पण लांब राहायचं काय करतेस. अगं मला अटॅक आला असता ना, केवढ्या जोराने ओरडलीस तू. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला मी सांगितलं आहे ना माझ्यापासून लांब राहायचं, कळलं. मग आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो पण काय करतेस काय तू हे. अगं जरा हळू पण बोलू शकतेस ना, आता काही ते सगळ्यांना जमवतेस का. जमवत नाही आहे मी, पण तरीसुद्धा मला ना नाही पटत आहेत त्या गोष्टी. मग आता ईश्वरी स्वतःला झाकून घेत असते. अर्णवला ती म्हणत असते की तुम्ही ना मला या गोष्टी जरा शांतपणे विचारलात ना तर या प्रश्नांची उत्तरं मी व्यवस्थित देऊ शकते. मग आता अजून काय शांतपणे बोलायचे सांग ना. मग तेच आता ती जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते तेव्हा मात्र आता अर्णव तिला म्हणत असतो की अगं काय चाललं आहे काय ते तरी सांग. तेव्हाच ना ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही आता काय केलंत काय. त्यावर अर्णव बोलतो की काय केलं आहे मी, नॉर्मल झोपलो होतो, काय केलं आहे मी. आणि तुला जर एवढा प्रॉब्लेम होत असेल ना तर तू तिकडे जाऊन झोप जा त्या सोफ्यावर, मला नको काय बोलूस, हा माझा बेड आहे सो मी इथेच झोपणार आहे. त्यावर ईश्वरी म्हणते वा 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 वा, म्हणजे स्वतः करायचं आणि मग असं दाखवायचं की मी काहीच केलेलं नाही आहे. पण आता मी केलं आहे काय ते तरी सांग ना. अगं मी केलं आहे काय ते सांगितलंच तरी बरं पडेल ना. मग तेव्हाच ना ईश्वरी म्हणते की वा रे वा, सगळं करून बसायचं आणि मग मी काहीच केलं नाही आहेच दाखवायचं, कसं सुचतं हो तुम्हाला हे. तेव्हाच ना ईश्वरी आता त्याला कराटे वगैरे करून दाखवत असते. म्हणजेच तिचं म्हणणं असतं की तू माझ्या जराही जवळ यायचं नाही म्हणजे नाही. मग तेव्हाच ना अर्णव तिला म्हणत असतो की सांगशील, आता तरी सांगशील का. ती बोलते प्रेमाने बोला माझ्यासोबत. मग आता तो प्रेमाने बोलत असतो, सांगणार आहेस का मला, अगं काय झालं आहे ते. मग त्यावर ईश्वरी म्हणते हां 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 हां, तुमच्या ह्या प्रेमाचा अर्थ कळतो आहे मला, तुम्ही का असे वागताय ते. अर्णव ना आता वैतागतो. अर्णव म्हणतो जाऊ दे, तुला नाही सांगायचं आहे ना, नको सांगू, जा मी झोपतो. असं बोलून अर्णव झोपत असतो. ईश्वरी त्याला पुन्हा उठवते, म्हणते की पहिल्यांदा मला सांगा हे सगळं काय आहे. मग आता अर्णव म्हणतो अगं पण दाखवशील तर मला कळेल ना काय केलं आहे मी ते. अर्णवला आता ईश्वरी म्हणते मागे राहा प्लीज, मागे राहा आणि शांतपणे बोला माझ्यासोबत. अर्णव म्हणतो तुझ्याशी मगाचपासून मी शांतपणेच बोलतो आहे, सांग काय झालं आहे ते. मग तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की बघा थांबा एक मिनटं. आणि तिने ना झोपताना सगळ्या काही गोष्टी सोबत घेतलेल्या असतात, ती फाईल आणि हे सगळं काही. मग आताच ती अर्णवकडे बघून अर्णवला म्हणत असते की सांगताय ना मला काय केलं आहे तुम्ही ते. मग आता ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये ती फाईल देते आणि त्याला म्हणत असते की हे सगळं काय आहे. अर्णव म्हणतो की हे रिपोर्ट्स आहेत, दिसत नाही आहेत का तुला हे रिपोर्ट्स आहेत ते.
मग आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की मला हे कळतं आहे रिपोर्ट्स आहेत, पण हे अचानकपणे का काढायचा प्रयत्न केला आहे तुम्ही? म्हणजे रिपोर्ट्स एवढ्या अर्जंटमध्ये काढायची काय गरज आहे? त्यावर अर्णव म्हणतो की हे रुटीन चेकअप आहे, हे मी वर्षातून एकदा करत असतो आणि आता तू सुद्धा आहेस, तो मी विचार केला तुझंही होऊ दे रुटीन चेकअप, म्हणूनच मग तुझ्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीने खेळणीसुद्धा बाहेर काढून दाखवलेली असतात. मग ईश्वरी जशी आता खेळणी बाहेर काढून दाखवते तसं आता अर्णव तिला म्हणत असतो की मग हे काय? मग ईश्वरीने आता हळूच कपडेसुद्धा बाहेर काढलेले असतात, जे की अर्णवने आणलेले असतात. ते कपडेही बाहेर काढून ईश्वरी दाखवते. ईश्वरी म्हणते की आता सांगा ना, हे काय आहे? हां, काय चाललं आहे काय तुमचं? म्हणजे मी विचारच करू शकत नाही आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करतायचा. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की एवढ्या गोष्टीचा एवढा विचार करणारी तू, काय झालं आहे काय तुला? म्हणजे मी तुला सांगतोय ते बघ, हे कोणासाठी हे कळतं आहे का तुला? अरे हे सगळं मी कन्नूसाठी आणलं आहे, बघ ना, हे बघ हे बेबीचं, अगं हे पोस्टर लावल्याला आणलं आहे आणि हे बाकी कपडे हे कन्नूसाठी, आणि मग तू काय विचार करतेस? त्यावर ईश्वरी म्हणते की काय, मी काही विचार करत नाही आहे, तुम्हीच ना सगळ्यांना सांगून ठेवलं आहे ना. मी कोणाला काय सांगितलं आहे? मी काही सांगितलं नाही आहे, अर्णव म्हणतो. मग मग आज मामा आणि काय बोलत होते? काय बोलत होते मामा आणि? मग तेव्हाच तुम्ही त्यांना काहीतरी वचन वगैरे काही प्रॉमिस दिलं आहे असं ऐकलं आहे मी. प्रॉमिस? नाही तर मी काही प्रॉमिस वगैरे दिलं नाही आहे. खरं खरं सांगा, तुम्ही प्रॉमिस दिले? अगं सांगतोय ना मी तुला, नाही दिले प्रॉमिस मी. मग आता मला तर मामा सांगत होते की तुम्ही प्रॉमिस दिला आहेत करून. अगं त्या प्रॉमिसबद्दल बोलतेस का? मग आता अर्णव बोलतो, अगं ते माझ्याकडनं जबरदस्ती घेतले त्यांनी. म्हणजे तुमच्याकडनं जबरदस्ती घेतले याचा अर्थ मला कळलं नाही. अगं म्हणजे त्यांनी मला जबरदस्तीने सांगितलं. काय सांगितलं जबरदस्तीने? प्रॉमिस द्यायला? अगं त्यांनी माझ्याकडनं आधी प्रॉमिस घेतलं आणि मग नंतर आजी मला म्हटली की तिला बाळ हवं आहे, म्हणजेच तिला पणजी आजी व्हायचं आहे. मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही मला न विचारता प्रॉमिस देऊन पण टाकलं, म्हणजे तुम्हाला मला काही विचारावंसं वाटलंच नाही, काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्याच नाही. त्यावर अर्णव तिला म्हणत असतो की बघ शांत हो, मी डायरेक्टली काहीच बोललो नाही आहे. खरं तर आधी मला त्यांनी तसं म्हटलं तेव्हा मी थोडा विचार केला, मी त्यांना म्हटलं की नाही, पण तरीसुद्धा काय, तुम्ही काही विचार केला आहे का? एवढी गाडी पटापट पुढे कुठे काय गेली तुमची? हां, आपलं काही आहे का? त्यावर अर्णव म्हणत असतो. अर्णव जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी सांगत असते की आपलं काहीच नसताना तुम्ही हे सगळं काही करणं ना चुकीचं आहे. मला तरी ना या गोष्टी आवडतच नाहीत, मुळात मला पटत नाही आहेत. मग हो, मला कळतं आहे तुला काय होतं आहे आणि काय नाही ते. मग मग काय, बोला ना. मग तेव्हाच अर्णव म्हणतो की तुझा ना काहीतरी गैरसमज होतो आहे, तू जरा शांत हो. आणि असं बोलू तो आता तिला समजावत असतो आणि तू काहीतरी चुकीचा अर्थ काढतेस असंही आता तो तिला बोलत असतो. मग मी काही चुकीचा अर्थ काढत नाही आहे, जे दिसतंय ना तेच मी बोलते. काय काय दिसतंय? मग आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की या सगळ्या काही गोष्टी ना जरा विचित्रच आहेत आणि ह्याचा विचारही मी करू शकत नाही आहे. कळतंय का तुम्हाला? हो हो, सगळ्या गोष्टी मला कळत आहेत, तुला नेमकं म्हणायचं काय आहे ते. तेव्हाच ना इकडे आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं की एक फॉरेनची पार्टी आलेली असते आणि त्यांना अर्णवसोबत ना डील करायची असते आणि म्हणूनच ते स्पेशली आलेले असतात आणि ते आता अर्णवला या सगळ्याबद्दल विचारत असतात. तर अर्णव देखील आता त्यांच्याशी बोलत असतो, पण बाकी म्हणजेच जे लोक असतात बोर्ड ऑफ डिरेक्टरचे ते मात्र अर्णवला हे सगळं करायला नाही म्हणत असतात. मग तेव्हाच ना अर्णव थोडा विचार करतो की काय करावं. मग अर्णव घरी गेलेला असतो आणि अर्णव थोडा टेन्शनमध्ये असतो आणि तेव्हाच ना तो ठरवतो की काय करायचं सुचत नसतं. ईश्वरी त्याच्या छातीवर त्याला हात ठेवायला सांगते आणि म्हणते की बघा तुम्हाला काय वाटते, तुमचं मन तुम्हाला काय सांगते. तर अर्णव म्हणतो की करावं सांगते. मग ईश्वरी अर्णवला सांगत असते की जर तुमचं मन तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी करायला सांगते ना, तर कसलीही वाट बघायची नाही, सरळ घ्यायचं आणि आपल्याला जे हवं आहे ना ते करायचं, कळलं का? असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हाच अर्णवलाही ईश्वरीचं म्हणणं पटत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी